नमस्कार, आपण बघत आहात महाविकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदांचे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रार्थनास्थळाला भेट। याप्रसंगी सर्वच महाविकास आघाडीचे नेते पुढारीगण याप्रसंगी उपस्थित होते। राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। या प्रसंगी महिला वर्गांनी श्री रेणुका देवीची ओटी भरून प्रार्थना केली। यावेळी सर्वच महाविकास आघाडीचे उमेदवार व नगराध्यक्ष पदांचे उमेदवार या प्रसंगी उपस्थित होते। रेणुका माता की जय। या प्रसंगी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार काशीनाथ आप्पा बोंद्रे यांनी श्री रेणुका देवीला साकडं घातलं। या प्रसंगी सर्व तोलामोलाचे पदाधिकारी गण उपस्थित होते। भवानी की जय, रेणुका माता की जय। संसार सारं बुद्धेन्द्रान् सदा विदन्तं जगदारविन्दे त्वं भवानी मंदारमाला कपालकाय कपालमाला दिगंबराय 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 नमः शिवाय नमः शिवाय। रेणुका माता
चला सर चला भवानी की जय. हे आहेत महाविकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार व तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशीनाथ आप्पा बोंद्रे. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रार्थनास्थळ म्हणजेच खैरुल्ला शाह बाबा दर्गा यावर सुद्धा चादर चढवण्यात आली. यावेळी भरपूर अशी महाविकास आघाडीचे नेते व तसेच मतदार राजा उपस्थित होता. महाविकास आघाडीचे उमेदवारांनी व तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार काशीनाथ आप्पा बोंद्रे यांनी खैरुल्ला शाह बाबा यांचे दर्शन घेतले. काशीनाथ आप्पा याच्या स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे आणि चिखली शहर नेहमी काँग्रेससोबत. चिखली शहराची काँग्रेसची संस्कृती, या ठिकाणचा एकंदरीत जो असणारा तानाबाना आहे, याला सुयोग्य स्वरूपाची साथ घालण्याकरता काशीनाथ आप्पा आमच्या मित्रपक्षाचे उमेदवार आहे. दुर्दैवानं चिखली शहरात विकृती ही कुठेतरी घुसू पाहत आहे आणि अशा संस्कृतीला बिघडू पाहणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निकालाच्या अनुषंगानं आज कौल मागण्याकरता आम्ही चिखलीच्या सर्व प्रेरणास्थानात फिरत आहोत आणि या शहराचं आगळं वेगळंपण आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जो बाणा आहे तो काशीनाथ आप्पांच्या माध्यमातून हा अबाधित ठेवावा अशा प्रकारचं साकडं घालण्याकरता आज चिखली शहरात प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आम्ही आलेलो आहोत. जे इथले जे मुद्दे आहेत ते दुर्दैवानी राहुल बोंद्रे यांच्या नंतरच्या काळात ते तसेच राहिलेले आहेत. विकास हा नारळ फोडून होत नसतो, विकास हा कोणाला घाबरून होत नसतो, तर दबाव आणूनही होत नसतो. तर विकासाकरता एक वातावरण चांगलं असलं पाहिजे आणि ते वातावरण निर्माण करण्याचं प्राथमिक काम हे आगामी या निवडणुकीच्या 5 वर्षाच्या दरम्यान आम्ही ठेवू. हे नुसतं आश्वासनच नव्हे तर अभिवचन घेऊन आम्ही निघालेलो आहोत. तर विकास तर होतच राहील, मात्र त्यासोबत सभ्य, सुसंस्कृत आणि शांतता आणि भयमुक्त, दबावमुक्त एक वातावरण चिखलीचं ठेवण्याच्या